नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आरेगाव गावामध्ये, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। शेतकऱ्याचं नाव आहे ज्ञानेश्वर कुंडलिक मानवतकर। यांच्या शेतामध्ये लागलेला आपला ओसवाल 5 HP सोलर पंप, हे आपलं स्ट्रक्चर। आणि आताशीच पाऊस झालेला आहे, खूप पाऊस झाला खूप। आणि हा आपला वॉटर फोर्स 3 HP। दादा असा करा, पाईप थोडा फिरवा असा। आता किती वाजले दादा? 4:30 वाजलेले आहेत। आणि टेम्परेचर आहे, एक मिनिट, टेम्परेचर दाखवत नाही आहे मोबाईलवरती। पूर्ण ढगाळ वातावरण आहे। आपण शेतकऱ्याची मुलाखत घेऊ। आणि इथं दमलेले त्यांचे काही मित्र, हे त्यांचे मित्र। या दादांना विचारू आपण। दादा, तुम्हाला पंपाचं मटेरियल कसं वाटलं? चांगलं बिलकुल चांगलं वाटलं। बरं, आपल्या पंपाचं नाव काय ते कळू शकेल? ओसवाल। अच्छा दादा, बरं आत्ताच पाऊस आपल्याला कसा झाला? पाऊस चांगला झालेला आहे। अच्छा, आणि पाऊस झाल्याच्या नंतर आपण हा सोलर पंप पूर्णतः चालू केलेला आहे। बरं, तुम्हाला वॉटर फोर्स कसा वाटते दादा? चांगला वाटतो। अच्छा, बरं दादा, मला एक सांगा, ज्यावेळेस ओपन सूर्यप्रकाश होईल, म्हणजे आपण काय म्हणतो, दुपारच्या वेळेस म्हणा किंवा सकाळच्या वेळेस सूर्यप्रकाश ज्यावेळेस पडेल त्यावेळेस पाण्याचा फोर्स वाढेल की असाच राहील? बरं, असं वाढेल। अच्छा, कारण असे 0 टेम्परेचरमध्ये सुद्धा आपला पंप पाणी मारतोय। असा इकडून टाक काड्यावर जर मोठी झाड पाहिजे। आणि हे आपल्या कंपनीचं स्ट्रक्चर बसलेलं। हे बघा, आताशीच खूप पाऊस झालेला आहे, खूप भयंकर पाऊस झालेला आहे, महाभयंकर पाऊस। 1 ते 1.5 तास पाऊस झालेला आहे। आणि अशा पावसामध्ये आपल्या या पंपला आपण स्टार्ट केलेला आहे। फिटिंग बाकी होती, आपण त्याला स्टार्ट केलेलं आहे। फिटिंग बाकी आहे, फिटिंग करणारच आपण। आणि आपलं ओसवाल सोलर पंप